चला आपण सराव संच 22 मध्ये आधीच्या लेक्चर मध्ये आता कन्सेप्ट आपण क्लिअर केले. परिमेय संख्या म्हणजे काय, पूर्ण संख्या म्हणजे काय, पूर्णांक संख्या म्हणजे काय, पूर्णांक संख्या म्हणजे काय, अजून काय पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, नॅचरल नंबरचे 3-4 आपण कन्सेप्ट क्लिअर केले. आता काय आपण सराव संच 22 मधला क्वेश्चन पहिला बुक असेल तर घ्या. 22 मधला क्वेश्चन 22 सराव संच 22 मधला क्वेश्चन कुठला आहे, पहिला बेरीज करा. पहिला क्वेश्चन काय आहे, बेरीज करा. 5/36 प्लस 6/42. आता हे गणित आपण सॉल्व्ह करून घेऊ. काय खाली छेद समान आहेत का, नाहीत समान, तर आपल्याला समान करून घ्यायचं. त्यासाठी काय करायचं, एक पद्धत, एक तर मसावी काढायची किंवा काय करायचं, छेद समान करून घ्यायचं एक मसावी काढून, किंवा डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मसावी काढण्यापेक्षा काय आपण काय करू, डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. काय करायचं, फर्स्ट 5 गुणिले 42 समजलं, 5 मल्टिप्लाय आणि काय करायचं 6 गुणिले 36 आणि खाली काय करायचं 36 गुणिले 42 समजलं. काय केलं, 5 गुणिले 42, 6 गुणिले 36 आणि 36 गुणिले 42. ओके, आता 42 गुणिले 5 किती येते, इकडे करून घ्या तुम्ही साईडला. ओके, इथं रफ करून 42 गुणिले 5 किती आलं, 5 दोन्ही 10, 4 पंचे 20 आणि 21 किती आले 210 प्लस 6 गुणिले 36, 36 गुणिले 6 किती येते 6 36, 3 3 18, 19 20 21 किती आले 216 समजलं. आणि काय खाली अजून काय 36 गुणिले 42, 36 गुणिले 42 काय येते 42, गुणाकार करा, 6 दोन्ही 12, 3 दोन्ही 6 आणि 1 7, 0 6 6 24, 2 6 24, 4 4 12, 13 14, 8 9 10 11. किती आले 15 आणि 12 समजलं. काय आले 36 आणि 42 चा गुणाकार इथं केला, किती आले 15 आणि 12. 210 210 प्लस 216 किती आले 6 2 4 426. ओके, आणि खाली 15 12. इथं थांबलं तर चालेल किंवा ह्याला छोटं मिनिमम करायचं. मिनिमम करायचं म्हणजे या दोन्ही संख्येला कुठल्या समान संख्येला भाग जाते बघा, छोट्या छोट्याने घालवलं तरी चालतं. आधी दोन्ही घालू, 2 दोन्ही 4, 2 1 2, 2 3 6 समजलं. काय केलं 2 2 426 ला भाग घालवला, खाली पण दोन्ही घालू, 2 7 14 एक राहिले, 2 7 14, 2 पंचे 10, 2 सकून 12, 200 अजून जाते. अजून कशाने भाग जाऊ शकतोय, दोन्ही जाते, दोन्ही नाही जाणार कारण एकक स्थानी काय आहे 3 आहे, म्हणून काय 756 म्हणून 3 जातो. 3 जाते. 3 कसा जाते 3 4 5 6 वर्षांची बेरीज येते, खालचे 3 3 7 21, 3 1 3. ओके, 3 दोन्ही खालच्या 7चे, 3 दोन्ही 6, 3 5 15, 3 दोन्ही 6. आता कशाने भाग जातोय का, नाही जाणार. 71 काय आहे मूळ संख्या, प्राईम नंबर्स, प्राईम नंबर आहे ना 71. हा ओके, समजलं. हे झालं आन्सर फर्स्ट एक्झाम्पलचं. समजलं काय केले, छेद समान असतो, छेद समान करून घ्यायचा, त्यासाठी एलसीएम करायचा किंवा डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय करायचा. आता आपण बघू सेकंड एक्झाम्पल. ते लिहून घ्या. सेकंड एक्झाम्पल काय 1 2/3 प्लस 2 4/5. फर्स्ट स्टेप्स काय सांगितले आपण, याला आता पुरं अपूर्णांक पुढे एक संख्या आपण काय करायचं, ह्याचं छेद आणि अंशामध्ये काय करायचं कन्व्हर्जन करायचं. फर्स्ट स्टेप करायचं छेद आणि अंशामध्ये कन्व्हर्जन करायचं. ओके, काय करायचं करण्यासाठी काय करतो आपण 3 ने 1 ला मल्टिप्लाय करायचं, प्लस 2 करायचं, 3 1 3
आणि 2 किती झालं 5, 5/3 समजलं. 5 दोन्ही 10, 10 आणि वरच्याचं ऍडिशन करायचं 14/5. इथं छेद समान आहेत का नाही, तर काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं. ओके, छेद समान करून घ्यायचं. छेद समान कर किंवा काय करायचं त्यांच्या दोन्ही पाठ एलसीएम काय याचा एलसीएम काय येणार 15. 3 आणि 5च्या पाड्यात पहिली छोटी संख्या कुठली आहे 15, तर 15 केलं तरी चालतं किंवा डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय कर. पर्सनली मला डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय केलं तरी बरं इझी पडतं. 5 गुणुले 5 प्लस 14 गुणुले 3 प्लस 5 गुणुले 3. ओके, 5 5 25, 14 14 14 42 आणि 5 3 15. समजलं. 25 प्लस 42 किती आलं 5 6 7 4 5 6 67/15. समजलं. हे झालं आन्सर. ओके, सेकंड एक्झामचं काय झालं आन्सर 67/15. त्याला भाग जात असेल तर जर कालवाचं जाते का भाग कुठल्या संख्येने दोन्ही संख्यांना नाही जात. थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल काय बुक ठेवा जवळ. 11/17 प्लस 13/19. काय फर्स्ट स्टेप्स करणार, काय फर्स्ट स्टेप्स काय करणार आपण त्याचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं. ओके, क्रॉस मल्टिप्लाय. 11 गुणुले 19 प्लस 17 गुणुले 13 छेद 17 गुणुले 19. समजलं काय केलं. ओके, आता इकडे साईडला करून घ्या. 19 गुणुले काय 11, काय 11 9 99 9 आले 11 1 11 12 13 14 15 किती आले 209. ओके, प्लस 14 17 गुणुले 13. टेबल येत असेल तर 13चा डायरेक्ट करा. 17 गुणुले 13 किती येते 17 गुणुले 13 221. ओके, किती आलं 221. आणि 17 गुणुले 19 17 गुणुले 19 किती येते 17 गुणुले 19 323. मला काही येत नाही 17चा 19चा पाडा. समजलं. काय करायचं 209 आणि 221 ची बेरीज करायची. 221 प्लस 209 9 1 10 4 1 3 2 4 430 आणि 323. हे झालं आन्सर. समजलं. काय करायचं फक्त क्रॉस मल्टिप्लाय करायचं. हा 11 ने 19ला 17 ने 13ला आणि खालचा छेदाचा. ओके, थर्ड एक्झाम्पल घेऊ. थर्ड एक्झाम्पल काय आहे जिथं पटकन एलसीएम काढता येते तिथं लसावी काढता येते काढायची नाही तर सरळ क्रॉस मल्टिप्लाय करायचं. ओके, एलसीएम काढण्याच्या नावात कन्फ्युजन व्हायचं नाही. कुणाला लसावी मसावी थोडीसे हार्ड जाते अजून आपण तो लेक्चर नाही घेतल्यावर समजावून सांगते. ओके, इथं काय क्रॉस मल्टिप्लाय आधी काय करायचं छेद आणि अंशामध्ये कन्वर्जन करून घ्यायचं. ओके, 11 दुनी 22 22 आणि 3 22 23 24 25 छेद 11. ओके, 17 77 1 77 आणि 3 77 78 79 80. समजलं. पहिली स्टेपचं काय केली 25 करू. आता काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं किंवा काय करायचं छेद समान करून घ्यायचे. तर छेद समान करायला एकदम इझी आहे कारण 77 आपण 11च्या टेबल मध्ये किती नंबरला 7 नंबरला म्हणून काय करायचं 25 गुणुले 7. ओके, आणि 11 गुणुले 7 छेद समान केलं. छेद समान करून घेतले. ओके, डायरेक्ट छेद समान करून घेतले. 25 7 किती येणार
25 7 175, 11 7 77, ओके 80/77 समजलं. आता छेद समान झाले, छेद समान झाल्यावर काय करायचं, अंशांची बेरीज करायची, छेद आहे तसा घ्यायचा. 175 प्लस 80 आणि खाली आहे तसं 77, ओके 175 आणि 180 किती येणार, 255, ओके आणि खाली 77. 175 प्लस 80, ओके 5 7 7 14 15 आणि 255. समजलं, समजलं, संपलं बेरीज. आता दुसरा क्वेश्चन काय आहे, वजाबाकी करा. क्वेश्चन दुसरा समजलं का, काय करायचं, काही नाही, क्रॉस मल्टिप्लाय करून घ्यायचं फक्त आणि सॉल्व करत जायचं. दोन क्वेश्चन ह्या लेक्चर मध्ये. नंतर आपण परिमेय संख्येचा गुणाकार व्यस्त संख्याला आणि परिमेय संख्येचा भागाकार नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कंप्लीट करू. आता वजाबाकी आहे लेक्चर मध्ये कंप्लीट करू, ओके ते लिहून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या, नाहीतर काही पण करा, पटपट फास्ट लिहा, माझ्यासोबत सॉल्व केलं तरी चालते. दुसरा क्वेश्चन कुठला आहे, वजाबाकी करा, ओके वजाबाकी करा. वजाबाकी करामध्ये पहिले एक्झाम्पल काय दिले, सेम ऍडिशन सारखं बेरीज सारखंच करायचं आहे, काही प्रॉब्लेम नाही, ओके फक्त वजा करायचं. काय इथं 7/11 वजा 3/7. काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय 7 गुणुले 7 वजा 11 गुणुले 3 खाली 11 गुणुले 7 झालं. 7 7 49, 11 3 33 आणि 11 7 77. 49 मायनस 33 किती येणार, 4 मधून 3 गेले 1 7 8 9 7 6 6 7 8 16 किती आले, 16/77. दोन्हीला कोणी भाग जाते का, नाही जात. 77 आणि 16ला कुठल्या एका संख्येने, हे झालं आन्सर. समजलं, फर्स्ट आहे वजाबाकीचं समजलं. समजलं वजाबाकीचं फर्स्ट. आता आपण वजाबाकीचं सेकंड एक्झाम्पल घेऊ. 4 एक्झाम्पल आहेत, इझी एकदम. आता सेकंड एक्झाम्पल काय, सेकंड एक्झाम्पल बुक मध्ये 13/36 वजा 2/40, ओके काय करणार, तिरकस गुण. फर्स्ट काय, क्रॉस मल्टिप्लाय 13 गुणुले 40 वजा 36 गुणुले 2 खाली काय येणार, 36 गुणुले 42, ओके काय गुणाकार करायचा, 13 आणि 40चा म्हणजे 4चा, ओके 4 53 आणि त्याचं किती आलं, 520 प्लस मायनस वजा बाकी 36 गुणुले 2 6 2 12 1 3 2 6 7 36 2 72, ओके आणि 36 गुणुले 42. समजलं, 36 मग काय ना, 6 2 12 12ला 2 हातचे आले 1 3 2 6 आणि 7 समजलं. 6 चौक 24 24ला 4 हातचे आले इथे 2 4 1 4 4 4 3 12 13 14. किती आलं, 15 आणि 12 1512. समजलं. 520 मधून काय करायचंय, 520 मधून 72 वजा 10 मधून 2 गेले 8, ओके इकडे 1 आले 10 मधून 8 1 7 8 8 8 9 10 11 12 4 आले 1 4 किती आले, 448/15/12. याला भाग जात असेल तर भाग काढून घ्यायचा. कितीने जाते, दोन्ही जाते. दोन्ही जाते, अजून कशा दोन्ही जाते, दोन्ही घाल, 2 2 4 2 2 4 2 चौक 8. आपल्याला इझी जे होते ते पद्धतीने फास्ट करायचं. 2 7 14 1 राहिले 2 5 10 2 1 2. समजलं.
अजून भाग जाते का कशाने? 3 जाते. 4 2 8 नाही जात. 3 कशाने जाते अजून? 11 जाते का? कुठं तर रॉंग झालं का आपलं? समजलं? आता आपण दोन्ही तर रॉंग झाले, सॉरी. 2 2 4 2 2 4 2 4 8 2 5 2 7 14 1 राहिले 2 5 10 2 7 12. ओके. हा अजून दोन्ही जातो ना. 2 के 2 2 के 2 2 2 4. समजलं काय केलं? 2 के 2 2 2 4. समजलं? आता खाली पण दोन्ही जातो. 2 3 6 1 राहिले म्हणजे 2 7 14 अजून 2 8 16. ओके. अजून दोन्ही जातो. अजून दोन 1 असताना 2 आणि 8 आहे म्हणजे अजून जातो 2. 2 5 10 2 7 12. ओके. अजून दोन्ही जातो. 2 1 के 2 2 1 के 2 मध्ये 2 16 2 16 नाही 16 1 राहिले 92 18. आता भाग जातोय का? कशाने जातोय आता भाग? जाते 92 18 नाही जात. 9 1 10 18 6 7 8 9 10 11. हे झालं आन्सर. ओके. चला थर्ड एक्झाम्पल करून घेऊ. थर्ड एक्झाम्पल काय आहे? 1 2/3 -3 5/6. ओके. समजलं? समजलं? घराला काय छेद आणि अंशामध्ये कन्वर्जन करायचं. काय करायचं? 3 चा आणि 1 चा गुणाकार 3 1 3 4 5 5/3 -3 18 18 19 20 21 22 23 23/6. ओके. काय झालंय तर आपण एलसीएम काढलं तर चालतंय. समजलं का? 5. आता काय करायचं? क्रॉस म्हणजे 5 × 6 - 23 × 3/3 × 6. ओके. साईज बरा साइन तिकडे 6 5 30 30 -23 त्रिक 69 आणि साइन त्रिक 18. समजलं? काय करायचं आता? इथं काय वजाबाकी 31 मधून 69 जात नाही म्हणजे 69 - 30 9 3 काय आलं? 39/18. मोठे संख्येचं चिन्ह. कशाने भाग जाते का? जाते. कशाने? 3 ने जाते. 3 1 3 3 त्रिक 9 3 5 15 3 6 18 13/6 वजा 13/6. हे झालं आन्सर. समजलं? आता लास्टच एक एक्झाम्पल राहिलं 4th. नेक्स्टच्या लेक्चर मध्ये आपण गुणाकार लिस्ट 3रा 4था 5वा क्वेश्चन कंप्लीट करू. आता ह्यातलं काय राहिलं? 4था एक एक्झाम्पल राहिलं 4th. 4/3 -3/3. ओके. हे सॉल्व्ह करून घे. 4th एक्झाम्पल. काय करायचं सांगितलं? छेद आणि अंशामध्ये फर्स्ट कन्वर्जन करायचं. 4 4 2 8 आणि 1 9 9/2. ओके. 3 त्रिक 9 आणि 1 10 10/3. समजलं? आता सॉल्व्ह करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 9 × 3 वजा 10 × 2 छेद 2 × 3 9 2 9 त्रिक 27 9 18 9 त्रिक 27 10 2 20 3 2 6 27 - 20 7 7/6. हे झालं आन्सर. समजलं का? चल समजलं? एक्झाम्पल काय करायचं? क्रॉस लसावी काढली तर चालते. मसावी काढायची किंवा छेद समान केलं तर चालते. मसावीचं लसावीचं आपलं लेक्चर नाही झालं म्हणून मी डायरेक्ट काय सांगितलं? क्रॉस मल्टिप्लाय करायचं. समजलं? क्रॉस मल्टिप्लाय करायचं.
आणि क्रॉस मल्टिप्लाय करून छेद समान होतो, छेद समान करून घ्यायचा आणि सॉल्व्ह करायचं.